नमस्कार मित्रांनो, मी शिवभक्त प्रथमेश. तर ही आहे आपली हिमालयन BS6. मेन म्हणजे पहिला तुम्हाला माहीत आहे मी का निघालो आणि कुठं निघालो आहे. मेन म्हणजे पहिला हिमालयन स्टार्ट करूया आपण. हिमालयन न्यूट्रल आहे. ओके, आता न्यूट्रल नाही आहे, आता न्यूट्रल झालेलं आहे. स्टार्टर मारूया. तर आपला गँग पूर्ण थांबलेला आहे. अंबाबाई मंदिरात सेल्फी काढूया बाहेर. चला चला तर निघूया. तुम्हाला मी सगळी स्टोरी सांगतो टप्प्याटप्प्यानं. ट्रू लेट. तर टप्प्याटप्प्यानं तुम्हाला माहिती सगळी सांगतोच मी. चला तर, लाईफ इज एन्जॉय. ब्लॉग एन्जॉय करा. चला तर आता आम्ही निघालेलो आहे वासोटा फोर्टला, म्हणजे वासोटा किल्ल्याला जाणार आम्ही. आता इथनं आई अंबाबाईचं दर्शन घेऊन, आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन आम्ही आता चाललो आहे वासोटा किल्ल्याला. आता आम्ही इथनं बाहेर पडणार बावडा मार्गे, कोल्हापुरातनं बाहेर पडणार बावडा मार्गे. आई अंबाबाई मंदिराला पाया पडूया, इथं दर्शन घेऊया आईचं. आणि आईचं दर्शन घेऊन आपण जायचं सगळ्यांनी. रायडर सगळे आलेले आहेत, बाकी थोडेफार रायडर आपल्या इथे भेटणार आहेत. या पाया पडून घ्या. आता मी किरी टोल नाक्याला आहे. किरी टोल नाक्यावर आता मी 2 मिनटात पोहोचते. आता सकाळचं आहे, उजाडत आहे, मस्तपैकी क्लायमॅक्स आहे. सगळ्यांच्या लाईटी एक सगळ्यांच्या गाड्या A to Z सगळ्यांच्या गाड्या एक लाईनीनं आहेत. फ्रंट लाईट अनेक येत आहे, नंतरनं कटारकर आहेत, नंतरनं सुशांत कांबळे काय, आणि नंतर मी आहे. माझ्या पाठीमागं अजून 2-3 रायडर आहेत अजून. त्यामुळं एक लाईन आम्ही फॉलो करतो आहे. परंतु रस्त्याचं पण काम सुरू आहे, त्यामुळं लाईन कट होत्यावर आमची. त्यामुळं आम्ही किनी टोल नाका सोडला आहे. वाजल्यात जवळपास 6:30 ते 7. आम्ही अजून अर्ध्या तासामध्ये आम्हाला आता जवळपास सातारा कराड पास करायचा आहे. आणि करेक्ट 1.5 तासामध्ये आम्हाला जवळपास 7:45च्या दरम्यान आम्हाला करेक्ट साताराच्या आहे इथे पोहोचत आहे. नाश्ता करायचा आहे आम्हाला. नाश्ता करून झाल्यानंतर ना आम्हाला करेक्ट 8:30 वाजता स्पॉटला पोहोचायचं आहे. जास्त नाही, पुढं फक्त थोडा ऑफरोड लागेल आम्हाला. आई अंबाबाईच्या कृपेनं फक्त राईड व्यवस्थित होते.
सगळी सुखरूप फक्त व्यवस्थित घरी येऊ देत, आणखीन काय नाही. खूप काही शिकणार का मिळणार आहे आणि बरेच रायडर आता आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झालेलं आहे. तुम्हालासुद्धा राईडची आवड असेल तर खरोखर मला मेसेज करा. फक्त एवढंच आहे, तुमच्या गाडीची कागदपत्र क्लिअर पाहिजेत, तुम्ही हेल्मेट घाला, बूट घाला, इतकंच फक्त. आणि आपले जे रूल्स आहेत भारतीय, ते रूल्स फॉलो करा. आता आम्ही एक लाईन नाही, कोण तिकडच्या लाईनीमधून ओव्हरटेक करणार नाही, एक लाईनीनं झालेलं आहे. जी नवीन आहेत त्यांना मध्ये आहेत, जे एकदम ओल्ड आहेत ते पाठीमागं आहेत, अनुभवी माणसं आहेत ती. आणि जास्त अनुभव माणसाला पुढं आहे, त्यानं ग्रीन कलर जॅकेट घेऊन काढलेलं आहे. सगळी फॉलो करतात ग्रुप. एक नंबर राईड होणार आहे, सकाळची उजेडता आहे, राईड खूप मस्त होणार आहे. आणखी आपण राईड निघाले किल्ले वासोटा. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. लाईफ इज एन्जॉय, राईड एन्जॉय करा आणि कमेंट नक्की करत राहा. आणि शेअरिंग महत्त्वाचं आहे, शेअरिंग तर केलंच पाहिजे. भेटू आपण लवकर. 1 2 3. नमस्कार मित्रांनो. तर आत्ता आपण आहे कराड शहराच्या इथे एंट्री मारली. आपण ॲक्च्युली NH4ला आहे, नॅशनल हायवे पुणा बेंगलोर हायवेवर. आता आपण कराडवर आहे आता. अरे बापरे, खड्डे केवढे मोठे मोठे त्यांनी मुजवलेलं नाही इथं. तर जेमतेम करेक्ट 7ची टायमिंग धरलेली आहे आम्ही. 7 वाजता आपण कराडमध्ये पाहिजे आहे. करेक्ट 7:05 झाले, 5 मिनिट लेट आहे फक्त. ॲक्युरेट आम्ही टाईम टू टाईम सगळं पोचतो आहे. फक्त आम्हाला आता इथून 7 वाजले ना, करेक्ट 8 वाजता आम्हाला साताऱ्यामध्ये पाहिजे. साताऱ्यामध्ये आम्हाला नाश्ता करून ॲक्च्युली पुढं बामणोलीला जायचं आहे. किती किलोमीटर आहे, कसा रस्ता आहे, काहीच अंदाज नाही आहे. त्याच्यामुळं प्रयत्न सुरू आहेत, चांगले राईड करत राहूया आपण. प्रयत्न चांगले आहेत. कॉलेजचे दिवस असे, कॉलेजचे दिवस आठवले. ज्यावेळा कॉलेज होतं त्यावेळा आम्ही टाईमपास केला, सगळा फालतूगिरी केली. एक लक्षात ठेवा, कॉलेज लाईफ आणि जे पुढची लाईफ आहे कॉलेजनंतरची वगैरे, ती लाईफ पण एन्जॉय करायचीच आहे. कारण कॉलेज लाईफमध्ये असताना खरोखर शिका. शिक्षण कुठेही वाया जात नाही, शिक्षण हे आपल्याला आयुष्यभर असतं लक्षात. त्यामुळं काही चुका आम्ही केल्यात आणि आमच्यातले थोडेफार चुका ज्या आम्ही केल्या त्यातले तुम्ही अनुभव घ्या. तर लेफ्ट साईडला आपल्याला मेडिकल कॉलेज लागलं आहे कराडचं. हा पुलाचं मोठं बांधकाम सुरू आहे. या पुलाला भरपूर मोठे प्रॉब्लेम होतेच. चुत्या ये एड्या, पाठीमागून बघ ना, लावतो का घोडा कुठं, रांड्याचा कुठला. चला तर मग डायरेक्ट आता साताऱ्यात तुम्हाला नाश्ता येतच भेटतो. कारण पुढचा पल्ला भरपूर मोठा आहे. 15-15, 20-20 मिनटाचे व्हिडिओ होत आहेत आजकाल आणि चांगला प्रतिसाद सगळ्यांचा आहे आपला. तर खरोखर कराडचा असाल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअरिंग नक्की करा. आणि व्हिडिओ कशा वाटतात नक्की सांगा मला. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. तर आत्ता मी आहे वासोटा किल्ल्याच्या फाट्याला. थोडीफार तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकलो नाही कारण घाट सेक्शन आहे पूर्ण. राईट साईडला तुम्ही पूर्ण दरी दिसाल, लेफ्ट साईडला डोंगर आहे पूर्ण. तर रायडर सगळे एका ओळीने आहेत. 7 आम्ही सगळ्यात लास्ट थांबलो आहे. बाकीचे मेंबर सगळे पुढं फॉलो केलेत त्यांनी. एकेकाने बॅगा भरून घेतले. नक्की मला काय घेतले तेच कळून झाले. माझ्या बॅगेत काय, एक टॉवेल, एक अंडरपॅन्ट आणि 2 रुमाल. एक रुमाल फक्त कॅमेरासाठी स्पेशल घेतला, एक रुमाल फक्त पुसण्यासाठी घेतला, बाकी काही नाही. ही पॅन्ट घालून आणि एक नाईट पॅन्ट फक्त घेतल्या. असं माझी बॅग अशी चिपटलं पूर्ण, काय नसलं का वाटतं त्यातलं. यांच्या बॅगेत काय असते ते मला कळत नाही. जनते ही बॅग माझी पण माझ्यासारखीच आहे. त्याची बॅग एक मला फुल दिसते आणि दुसरी म्हणजे पुढच्यानंतर काय मोठमोठ्या बॅगात घेतल्यात. आयला का 10 दिवसाची राईड आहे का तेच मला कळलं नाही. 1 स्टे आहे फक्त. उद्या येणार आपण कास 21.
चला तर मग नाश्ता करायला थांबलो आपण. आपला बापाचा रस्ता असल्या की रस्त्यात थांबलो आपण. चला चला तर मग माझ्या गाडीचं फायरिंग मात्र कडक आहे. संपला विषय. गाड्या किती आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 तर गाड्या. ॲक्च्युली 7 गाड्या होत्या. एक गाडी काहीतरी प्रॉब्लेम झाला कॅन्सल झाली. भाऊ आपलं बरं डबल शीट बसले निम्मत आलो. हा राईडमध्ये मजा भरपूर होत आहे. कट टू कट भारी झालेलं आहे. बरोबर मजा भरपूर येत आहे राईड वगैरे. प्रमोद हॉटेल प्रमोद आहे. गाव कोणतं लक्षात नाही मला एवढं. हिमालयन वगैरे. नमस्कार मित्रांनो. ऑफरोड आता आमचं सुरू झालेलं आहे. राईट साईडला तुम्ही बघाल हा नवीन डॅम सुरू झाला आहे. डॅमचं नाव लक्षात न गेलं माझ्या. हा राईट साईडला डॅम नवीन आहे. डॅमचं नाव असं कुठं मेन्शन त्यांनी केलेलं नाही आहे. मस्त आहे. परंतु मागं भरपूर जरा ऑफरोड लागला आम्हाला. आता राईट साईडला तुम्हाला व्ह्यू बघायचा आहे. ह्याच वर्षीच्या ह्याच्यामध्ये डॅममध्ये पाणी साचलं आहे. तुम्हाला पाणी दाखवतो. व्ह्यू बघा राईट साईडला. हा हा एक नंबर. पैसे फिटले हो. असा व्ह्यू भेटला पाहिजे. हा 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 काय रोड आहेत. मस्तच मस्तच म्हणजे मस्त. डॅम हां जास्त मोठा नाही हा डॅम. तर व्ह्यू एकदम क्वालिटी आहे. असे जंगलातला वगैरे रस्ते आहेत. दुसरा म्हणजे एकदम मध्ये मध्ये ऑफरोड वगैरे लागले आम्हाला. तो भारी वाटलं जरा. रायडर एकामेकाला मस्त सपोर्ट करत आहे. सगळ्यांना राईड मस्त आवडायला लागल्या. तर वाघजाई महाकाली मंदिर असं टाकलंय. अरे बाप रे. बामणोली. हा बामणोली ॲक्च्युली स्ट्रेट आहे. बामणोली स्ट्रेट टाकले. हो 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 मस्त एकदम. माझं घनदाट जंगलातनं जाते असं वाटतंय. भारी वाटायला. परंतु व्ह्यू वगैरे एकदम इथं गारवा भरपूर आहे. परंतु कारण जंगल भाग आहे आणि पाणी आहे मेन म्हणजे साईडला. भारी वाटलं. जेमतेम आम्ही फक्त हायवेवरच फक्त 120च्या स्पीडनं पळवत होतो. इतर वेळेला आमचे अशी आणि आधीमध्ये रस्त्याची कामं सुरू आहेत. त्याच्यामुळं आमची त्यावेळेला 30 40 50 असं स्पीड लागायचं. आणि ज्यावेळेला चांगला हायवे लागला की त्यावेळेला 100 120 स्पीड लागत होतं. त्यामुळे अंतर कव्हर झालं. कारण का इथं असं फक्त तुम्ही बघाल ना असं घाट सेक्शन आहे असं पूर्ण. त्यामुळे इकडं असा जास्त स्पीड लागत नाही. 40च जेमतेम स्पीड. नागेश 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 टर्न. मस्त व्ह्यू वगैरे तर एक नंबर. हा हा असं 40 साडेसाठ तुम्ही बघाल ना एकदम घनदाट आहे. रात्री जर इथं आलं तर पूर्ण डेंजर आहे. कारण कुठलं जनावर येईल याची गॅरंटी नाही. कारण व्ह्यू बघा ना तुम्ही काय व्ह्यू दिसतोय. मस्तच. अशा व्ह्यूसाठी आम्ही असे स्पॉट वगैरे आम्ही शोधत असतो. आणि देवाच्या कृपेनं आम्हाला वासोटा किल्ले वासोटाचा माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आला. आणि माझा ॲडव्हेंचर बाईक रायडर म्हणून ग्रुप आहे. आम्ही असं ॲडव्हेंचरच करत असतो. त्याच्यामध्ये मी सहज एक पोस्ट टाकली. त्या पोस्टमध्ये जवळपास 10 ते 11 जण येणार असे म्हटलेत. आणि शेवटला काही जणांची एक्झाम वगैरे कळाली. असं काही जणांची ऑफिशियली सुट्टी मिळाली नाही. वनराय मुनावळे. मुनावळे पुढचं कसं काय गावं लागलं.
रस्ता बऱ्यापैकी खराब आहे इकडं, चला एवढे पण नाहीत. पण अशा पर्यटन स्थळी वगैरे रोड एकदम टॉप केले पाहिजेत, जेणेकरून जास्तच केलं. याने फक्त माझ्यामध्ये कास पठारापर्यंत रोड चांगलं केलं. इकडनं रोडची कंडिशन अशी आहे. अरे बापरे, लेफ्ट घ्यायचं आहे. हॉटेल वंडरा इकडं, बोटिंगकडे इकडं आहे. अरे बापरे, कच्चा रोड आहे. शिस्तात जाऊ दे तेव्हा. अरे बापरे, मस्तच. इथूनच कुठंतरी आता आम्हाला स्टे करायचं आहे. इथं स्टे केल्यानंतर ना बघू, जमलं तर गाड्या इथं लावायच्या का वरती लावायच्या बघू. तर मस्तच एक नंबर. गाड्या लावायला पार्किंग एक नंबर आहे इथून. समोर पार्किंग आहे, हे सॉरी समोर बोटिंग आहे. पाण्यासमोर दिसते. वासोटा राईट साईडला आहे का लेफ्ट साईडला आपल्याला माहिती नाही, माहिती आपण काढू. तर आत्ता आम्हाला इथंपर्यंत 143.3 म्हणजे 144 किलोमीटर धरलं तर चालेल. 144 किलोमीटर आहे आता. आता आम्हाला टेंट कुठं असणार आहे? हां म्हणजे टेंटवर जाणार ना सामान. चाल असंच नाव काय तर काही प्रॉब्लेम नाही ना. उद्या पण काही प्रॉब्लेम येणार नाही. इथंच गाड्या असतात सगळ्या. तुमचं फक्त लक्ष असू दे. हो काही प्रॉब्लेम नाही. सगळे आपलीच माणसं.